गजल एक मराठी गजल घेते. कवी हिमांशू कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे आणि याची रचना अर्थातच माझे वडील गुरु पंडित नाथ निराळकरांची आहे.
फार आहे त्याच्यामुळे बघा ही गझल. रात ऐसी गोठली की रात ऐसी गोठली की चंद्र ही थरकापला रात ऐसी गोठली की चंद्र ही थरकापला रात ऐसी गोठली की रात चंद्र ही थरकापला चांदण्याचा श्वासही तिमिरात ह्या थरकापला रात ऐसी गोठली की रात पहिला शेर बघा. वाहती वेदीवरी वाहती वेदीवरी निष्पाप रक्तांचे झरे वाहती वेदीवरी निष्पाप रक्तांचे झरे पाहुनी पाहुनी निष्पाप डोळे पाहुनी निष्पाप डोळे पाहुनी निष्पाप डोळे मारे करी पाहुनी निष्पाप डोळे मारे करी थरकापला पाहुनी निष्पाप डोळे मारे करी थरकापला मरण माझे टाळण्या मरण माझे टाळण्या
माझे टाळण्या, मरण माझे टाळण्या, दुःखेच बसली भोवती. मरण माझे टाळण्या, दुःखेच बसली भोवती. ऐकुनी ऐकुनी आक्रोश त्यांचा, ऐकुनी आक्रोश त्यांचा, काळही थर कापला. ऐकुनी आक्रोश त्यांचा, काळही थर कापला. रात शेवटचा शेर आहे, मोठं लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे. ग पद नि ध नि ध ग प नि ध ग प ग सा ग ग प प ध ध नि नि सा नि ध ग प नि ध प. प्रत्येक जखमेला प्रत्येक जखमेला म्हणे, प्रत्येक जखमेला म्हणे स्वर्गात मिळते. पुढचं खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक जखमेला म्हणे स्वर्गात मिळते अप्सरा. प्रत्येक जखमेला म्हणे स्वर्गात मिळते अप्सरा. उघडता 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 मी हृदय माझे, उघडता मी हृदय माझे, उघडता मी हृदय माझे. उघडता मी हृदय माझे, इंद्रही थर कापला. उघडता मी हृदय माझे, इंद्रही थर कापला. रात ऐसे गोठली की, रात ऐसे गोठली की, चंद्रही थर कापला. रात ऐसे गोठली की, चंद्रही थर कापला. चांदण्याचा श्वासही तिमिरात ह्या थर कापला. रात ऐसे गोठली की, रात ऐसे गोठली की, रात ऐसे गोठली
रसिक हो, मी सुरुवातीलाच म्हटलं की आज आपल्याला कमी वेळेची परवानगी आहे. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ही अप्रतिम अशी गझल सादर केली. त्याच्यावर आपण सर्वजण समाधान मानूया आणि पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये हेमा उपासनीचं कौतुक करूया. प्रत्येक जखमेला म्हणे स्वर्गात मिळते अप्सरा. प्रत्येक जखमेला म्हणे स्वर्गात मिळते अप्सरा. उघडता मी हृदय माझे इंद्रही थरकापला. वा, ही अप्रतिम गझलचे रचनाकार प्रसिद्ध गझलकार आणि कवी हिमांशू कुलकर्णी आपल्यामध्ये आता उपस्थित आहेत. मी त्यांनाच विनंती करतो की त्यांनी या कलाकारांचा सत्कार करावा. हार्मोनियमची साथ श्री दिलीप दोडके यांनी केली. तबला निषाद करलगीकर, टाळ माऊली टाकळकर आणि तानपुरा कल्याणी देशपांडे. रसिक हो, आपल्या या उत्सवाच्या निमित्तानं अनेक रसिक आपल्या सूचना आमच्यापुढे करत असतात, आपल्या तक्रारी मांडतात, कौतुक करतात. त्यातले काही अभिप्राय मुद्दाम आपल्याला वाचून दाखवतो आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळी पुणे तथा सवाई गंधर्व संगीत महोत्सव समिती पुणे यांनी अभिजात हिंदुस्थानी संगीताचा महायज्ञ गेली 54 वर्ष चालू ठेवलेला आहे. या मधुर स्वरवर्षावामध्ये आम्ही रसिक प्रतिवर्षी न्हाऊन निघत असतो. मंडळाची बैठक व्यवस्था, ध्वनी आणि प्रकाश संयोजन, कुशल व प्रभावी निवेदन त्यांनी लिहिलंय बरं का याच्यामध्ये. तसंच सुधारित प्रसाधन व्यवस्था रसिकांच्या आनंदामध्ये निश्चितच भर घालील यात शंका नाही. स्वरसाधना मित्रमंडळ, नारायणगाव, तालुका जुन्नर. आणखी एक अभिप्राय आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं गेली 54 वर्षे संगीताचा महायज्ञ चालू आहे. त्यात अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार आपली संगीताची सेवा रुजू करतात आणि आम्हा रसिक जनांना तृप्त करतात. याबद्दल पंडित भीमसेन जोशी आणि मंडळाचे सदस्य यांचे शतशः आभार. उत्तम कलाकार, उत्तम निवेदन, उत्तम संयोजन या सर्वांचा मी गेली 25 वर्ष आस्वाद घेतो आहे. काल दिनांक 8 रोजी भारतीय बैठकीच्या निमंत्रित कक्षाबाबत आम्ही रसिकांनी आपल्यासमोर निवेदन ठेवलं आणि त्याचा आपण विचार करून त्यावर त्वरित अंमलबजावणी केलीत. याबद्दल मंडळाचे हार्दिक आभार. हा स्वरांचा उत्सव असाच अखंड चालू राहावा. अर्थात आणखी एक अभिप्राय आहे, तो जरासा वेगळा आहे. मी गेली 20 वर्ष सवाई गंधर्व ऐकत असून अलीकडील काळात त्याचे बदललेले रूप पाहून काही गोष्टींची विनंती करावीशी वाटते. मंडळाने आर्थिक परिस्थिती सुधारण्याबद्दल वेगवेगळे उपक्रम योजले, त्याबद्दल वाद नाही. परंतु गेली 4-5 वर्ष भारतीय बैठकवाल्यांची जी गैरसोय होत आहे ती बरोबर नाही. एकतर मंडळाने भारतीय बैठकीची जागा कमी करून खुर्च्यांची संख्या वाढवली, परंतु बरेचसे लोक मांडवाच्या बाहेर बसतात. वास्तविक हेही सर्वजण पैसे देऊनच आलेले असतात. त्यांना बाहेरील थंडीत धुळीमध्ये बसून कार्यक्रम ऐकावा लागतो. मांडवाप्रमाणेच बाहेरील बाजूस ध्वनी संयोजन पुरेसं नसतं. प्रदीप माळी आपण ऐकत असालच. त्यामुळे मागील बाजूच्या प्रेक्षकांना कार्यक्रमाचा नीट आस्वाद घेता येत नाही वगैरे सूचना त्यांनी केलेल्या आहेत. आपण वेगवेगळे कलाकार आणता हे स्तुत्यच आहे, परंतु बऱ्याच वर्षामध्ये आपणाकडून उच्च दर्जाचे तबलावादक ऐकण्यास मिळालेले नाहीत. या सर्व सूचनाचं स्वागत आहे. मनापासून धन्यवाद सर्व रसिकांना. आणि या सूचना मंडळाच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणखी एक महत्त्वाची सूचना आहे. सभामंडपात असणाऱ्या गॅलरी बैठकीमध्ये अनेक रसिक अस्ताव्यस्त बसलेले दिसतात. आमचे व्हॉलेंटियर्स त्यांना विनंती करतात, कृपया हा महोत्सव आपणा सर्वांचा आहे हे लक्षात ठेवून इतर रसिकांना आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी कळकळीची विनंती आहे.